नमस्कार, मी राजेंद्र वागचौरे. आपण प्रत्येक वेळेस एसटी महामंडळाचा व्हिडिओ करत असताना सांगत आलेला आहे की ज्या काही सवलती द्यायच्यात तर त्या सन्मानाने द्या, ना की त्यांचा अपमान करून किंवा चार लोकांमध्ये त्यांचा अपमान होईल असं कृत्य करून त्या सवलती मिळण्यात काय अर्थ नाही. मी गेली 4 वर्षापासून जी काय अपंग आयुक्तालयात केस लढत होतो की सर्व गाड्यांमध्ये अपंगांना सवलत मिळावी, जे की महिलांना आहे, ज्येष्ठ नागरिकांना आहे, अमृत महोत्सवी नागरिकांना आहे, सर्वांना आहे, विद्यार्थ्यांना पण आहे. पण अपंगांना त्या गाड्यांमध्ये सवलत नाही. अशा गाड्यांमध्ये अपंगांना सवलत मिळावी, जी काही शिवशाहीमध्ये देण्यात आली होती त्या प्रमाणे देण्यात यावी. परंतु तो प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याचं एसटी महामंडळ सांगतंय आणि ह्या कारणास्तव अपंगांना सवलत नाकारली जाते. मला आपल्याला एक सांगायला पाहिजे की जर आपण ऑनलाईन तिकीट काढलं तर शिवशाही बसमध्ये आपल्याला सवलत मिळते, पण त्याच बसमध्ये प्रवास करायचा असेल आणि आपण काउंटर तिकीट जर मागितलं तर आपल्याला काउंटर तिकीट मिळत नाही. म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे ऑनलाईन जर काढलं तर आम्ही प्रवास करू शकतो आणि ऑफलाईन काढलं तर प्रवास करू नाही शकत. हा कुठला नियम? म्हणजे ऑनलाईन करायचंच आहे तुम्हाला तर सर्वच करा ना. मग असं अर्धवट कशाला करताय तुम्ही? जर आम्ही ऑनलाईनचं तिकीट काढून प्रवास करू शकतो याचा अर्थ त्या गाडीला अपंगांना सवलत आहे असं आम्ही ग्राह्य धरतो आणि हे ग्राह्य धरल्यामुळं आमचा माणूस काउंटरला जाऊन त्या गाडीचं तिकीट मागतो आणि त्यावेळेस वाहकाकडनं असं सांगितलं जातं की ह्या गाडीला सवलत नाही. त्यामध्ये त्या वाहकाची काही चूक नाही. आम्ही त्याचा पाठपुरावा केला, त्याचं सगळी माहिती काढली की वाहक चुकीचं सांगतोय की प्रशासन चुकीचं सांगतंय की काय नक्की काय प्रॉब्लेम आहे. याच्या तळाशी गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की वाहकाकडे जी काही मशीन असती त्या मशीन मध्येच ती सवलत ऍड केलेली नाहीये. ती जी मशीन आहे शिवशाही बसला तिकीट देण्याची मशीन आहे, ती मशीन शिवनेरी बसची आहे. शिवनेरी बसचं सेटिंग त्या मशीन मध्ये केलेलं आहे. म्हणजे त्याचा भुर्दंड हा अपंग बांधवांना बसतोय. म्हणजे प्रशासनाची चूक आणि भुर्दंड अपंगांना. अशा किती ठिकाणी त्रास सहन करायचा आहे आणि त्रास सहन करायला फक्त अपंग बांधव सापडतोय का? तर याच्यावर आपल्याला आंदोलन करावे लागेल किंवा या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागेल. मी आतापर्यंत प्रत्येक वेळेस सांगत आलो की द्यायचं तर सर्व बसमध्ये द्या. का आम्ही शिवशाहीने प्रवास करू शकत नाही, शिवाईने प्रवास करू शकत नाही, शिवनेरीने प्रवास करू शकत नाही, तेवढे आमची ऐपत नाही? शासन दिव्यांगांना एकदम भिकारी समजतंय का? असं असेल तर शासनाने सांगून टाकावं की दिव्यांग शिवशाहीनी किंवा शिवाईनी किंवा शिवनेरीनी प्रवास करू शकत नाही, त्यांची तेवढी ऐपत नाही, असं क्लिअर सांगावं. कोणताही दिव्यांग मागणी करणार नाही. शासनाच्या जर डोक्यात असं असेल की दिव्यांग गरीब आहे, मला सांगायला आनंद वाटेल की आता दिव्यांग पण टॅक्स भरतात, इन्कम टॅक्स भरतात. असं नाही की दिव्यांग फार भिकारी आहे. त्यामुळे हा गोड गैरसमज शासनाने डोक्यातनं काढून टाकावा आणि सर्व गाड्यांमध्ये दिव्यांगांना सवलत देण्यात यावी. याचा पाठपुरावा तर आम्ही सतत करत आहोत. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय आमदार बच्चू कडूंना पण विनंती राहील की त्यांनी पण या गोष्टीचा पाठपुरावा करावा, कारण ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत जात नाहीत. जे लोक त्यांच्यापर्यंत जातात ते फक्त स्वतःच्या पदासाठी किंवा स्वतःचं उदो करण्यासाठी जातात. ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत जात नाही. ह्या गोष्टी जर त्यांच्यापर्यंत गेल्या तर नक्कीच त्याच्यावर न्याय मिळेल एवढी खात्री आम्हाला नक्कीच आहे. तर माझी बच्चू कडूंना विनंती आहे की आपण प्रताप सरनाईक यांच्याबरोबर चर्चा करून हा विषय मार्गी लावावा, जो की अपंगांना, सर्व अपंगांना सोबतीला सवलत मिळावी. जी काय 65%ची अट आहे ती अट काढून टाकण्यात यावी, कारण या अटीमुळे फक्त मतिमंद आणि अस्थिव्यांग यांच्यावर अन्याय झालेला आहे. हा कोणाच्या लक्षात येत नाही.
कारण बाकी सर्वांना 100% सर्टिफिकेट आहे, फक्त मतिमंद आणि अस्थिव्यंग यांनाच कमी जास्त प्रमाणात सर्टिफिकेट दिलेलं आहे. मग 65%च्या अट अलीकडून आज 40%च्या मतिमंदाला मदतनीसची गरज आहे, 40%च्या दिव्यांगाला सुद्धा मदतनीसची गरज आहे. मग त्यांनी काय करायचं? त्यांनी त्याची बॅग कोणाकडे द्यायची? हा पण विचार केला गेला पाहिजे. हा विचार होऊन एसटी महामंडळाच्या सर्व बसमध्ये सवलत मिळावी. आणि माझी सर्व दिव्यांग बांधवांना पण विनंती आहे, जिथं जिथं अडचण येईल तिथं आपण त्या कंडक्टरच्या तक्रार पुस्तकमध्ये तक्रार करा का ह्या गाडीला आम्हाला तिकीट दिलं नाही. तुम्ही तक्रार करत जा, जेवढ्या तक्रारी वाढतील त्यावेळेस त्याची दखल घेतली जाईल. आपण काय करतो तिथं ते नाही म्हणलं काय सोडून देतो. तर ह्या गोष्टी बंद करा. आता जिथं आपल्यावर अन्याय होईल तिथं आवाज उठवायला शिका. आवाज उठवला तरच आपला कुठंतरी निभावावं लागेल, अन्यथा आपलं इथून पुढं काही खरं नाही. कारण आपल्याला दाबण्याचा प्रकार हा सुरू झालेला आहे. याचा सावधगिरीचा इशारा दिव्यांग बांधवांनी समजावा आणि आता आवाज उठवायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.